नमस्कार मंडळी, कसे आहात? तर चला, आज आम्ही आले काळ्या रानाकडं. जरा त्या रानाकडनं लांब होते म्हणून इकडनं आज आले. पेरणी करून गेल्यावर सडं वगैरे वेचून गेली. त्याच्यानंतर आजच आलो आहे. ओला आहे की नाही ते तर बघावं म्हटलं. कुणी कुणी पेरलं आहे, पण त्यांच्या रानात बोरिंगचं पाणी आहे. आमच्या रानात बोरिंगचं पाणी नाही आहे. काळ्या रानात इकडं सामायिक विहीर आहे, पण त्यातलं काही पाणी काढलेलं नाही. बघूया आता शेतात ओल आहे की माती वाळलेलीच आहे. चला तर पाहूया. अथर्व आणि आर्यन बघा आल्याबरोबर खेळायला सुरू केलं. अरे पडला. आम्ही पण जेव्हा लहान होतो तेव्हा अशीच मज्जा करायचो. पळून पळून खेळायचो. लपंडाव, एकमेकाला शिवायला पळायचं. माती वाळलीच आहे, ओल अजिबात नाही आहे. परवा थोडी ओल होती, बारीक पाऊस पडत होता, पण आता अजिबातच ओल नाही आहे. वाळल्या पूर्ण. पावसाचं वातावरण तर झालंय, पण पाऊस नाही अजिबात. ढग आहेत भरपूर, पाऊस अजिबातच नाही. असं म्हणतात की रानाचं आणि शेताचं आणि पाण्याचं जीवाशिवाचं नातं आहे. जीवा म्हणजे जीवन देणारं आणि शिवा म्हणजे शिवार. शेतात पीक घातलं की त्याला पाहिजे असते ते पाणी, कारण पाणी घातल्याशिवाय अंकुर फुटून येत नाही. म्हणून म्हणतात की जीवाशिवाचं नातं आहे. आता काय पाऊस पडेच ना अजून. आभाळ तर भरपूर आहे, पण पाऊस काय पडेना. पाऊस पडायला पाहिजे. कुणीच पेरण्या केलेल्या नाहीत आमच्या इथं. सगळीकडं वाळलंच रान आहे सगळ्यांचं, मोकळी छायांची. पप्पा म्हणालेत की पाऊस पडल्यावर थोडे उडीद पेरायचे. उडीद आणि वरणा, चवाळी, धनं थोडं घालायचं, म्हणजे भाजी होते. थोडा थोडा पाऊस पडला तरी त्याला चालते, त्यावरच ते पीक येते. बघूया आता पाऊस पडतोय की नाही ते. आभाळ तर खूप आलंय, पण पाऊस नाही अजिबात. आता एक एक थेंब यायला लागलाय. ए चला जाऊया काय आर्यन? ए अरू, बघा हे दोघं कसं खेळाल्यात. सुपीक माती झाले. ए लागल अथर्व. पक्ष्यांचा देखील आवाज नाही, फक्त ढग आल्यात. ए चला. ए चला बस जाऊया.
शेताच्या हातच पकडला पाहिजेस. चला पडली. हा चल तिकडे, चल तिकडे त्या म्हशीकडे आऊ म्हण. तिकडे करी असं कर की. आज आपण एका गावाला मारणार. बस मी धरतो थांब. धर की त्याला. बस मारतील मला. हा बस. अरे पळून चाललंय पुढं. मगाशी तेवढंच थांबलेलं. हा नीट बस. मी धर बस. हा हळू बस पहिला. बस. हा थांब की थांब. शिक पकडू नको. चिडतंय. हा बरं डोकं पकडू मग. थांब थांब काहीतरी हातात घेतो मारायला तिला. बस मारणार की ते. बस. अरे पहिला ह्याच्यावर बस. चांगलं केस लागतील मगाशी बसल्यामुळं. ह्याची केस नाहीत चल. ह्याची कापली नाहीत त्याची कापल्यात. चल बघा. थांबा थांबा काठी घेतो हातात. उड्या मारून काढणं दिवशी पाय पडेल. थांब थांब त्याला खायला काय तर देतो. असं काय करायलास मम्मी. माझा सडा काढायचा आलाय. नाही, नाही. आओ. उतर.